मनसर शहर परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा विविध छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ यांच्या सूचनेनुसार शरद बँकेच्या वतीने 100 मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या छत्र्यांमुळे विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे आणि व्यापाऱ्यांचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण होणार आहे। छत्र्या वाटप केल्यामुळे व्यावसायिक, महिला, नागरिक यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळाचे आभार मानलेत। आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विवेकदादा वळसे पाटील, सर्व म्हणजे शरद बँके सर्व संचालक मंडळ सर्वांनी जवळजवळ 100 व्यापारी, भाजी विक्रेते असेल, फळ विक्रेते असेल, सर्व आम व्यापाऱ्यांना त्यांच्या संरक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस या संरक्षण छत्रीचं जवळजवळ 100 छत्रीचं वाटप केल्याबद्दल नामदार वळसे पाटील साहेबांचं, देवेंद्र शहा, शरद बँके सर्व संचालक मंडळ आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे शिवाजीदादा आढळराव पाटील सर्वांच्या वतीने 100 छत्र्याचं वाटप केलं आहे व्यापाऱ्यांना। त्यामुळे व्यापाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानत आहे। धन्यवाद। बोला। माझं नाव अंजली सचिन थोरात। या छत्रेपासून आम्हाला आमचं उन्हापासून संरक्षण होणार आहे, पावसापासून संरक्षण होणार आहे। त्याबद्दल नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचं आणि मनापासून आभार आणि श्री आढळराव पाटील यांचं सुद्धा मनापासून आभार। शरद बँक यांचा पण मनापासून आभार। माझं नाव प्रशांत किसन गोडसे। ही छत्री आम्हाला उन्हापासून, पावसापासून संरक्षण देणारी आणि शरद बँकेचे सगळे संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष नामदार दिलीप वळसे पाटील, दादा शिवाजीराव, दादा आढळराव पाटील यांचा मनापासून आम्ही आभारी आहे। आणि इथून पुढे पण इथून मागं आम्ही तिथे मागच होतो ना, आता मागच राहणार। त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी। बोला। माझे नाव शुभांगी बाळकृष्ण मनकर। आम्हाला उन्हापासून संरक्षण होण्यासाठी शरद बँकेतर्फे छत्रीचं वाटप करण्यात आलेलं आहे। तो छान प्रकल्प त्यांनी राबवला आहे आणि आम्हाला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यातर्फे पण आम्हाला ही सोय करून दिली। त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव उभे राहू। स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव।